आपण हे लेवलिंग कोर्स टाकल्यानंतर 150 डिस्टन्स जे आहे 150 ऑन इच साइड सोडतो. म्हणजे जर 1200 राफ्ट असेल फुटिंगचा तर इकडनं 150 ॲड केलं, इकडनं 150 ॲड केलं तर किती 1500 ही काय होईल PCC होईल. तसंच PCC साठी ग्रेड ही मिनिमम M10 तरी वापरायची. M10 ग्रेड म्हणजे 1:3:6 चा रेशो. हे 136 म्हणजे सिमेंट, सँड आणि ॲग्रिगेट. ओके. पूर्वी M5 किंवा M75 ची PCC वापरायची. सॉरी 75 ने 7.5. पण आता मिनिमम M10 और त्याच्यापेक्षा जास्त PCC साठी आपण काय जे कॉन्क्रीटचं मिक्स डिझाईन असतं ते प्रपोर्शन यूज केलं पाहिजे. आता डिफरन्स बिटवीन राफ्ट आणि स्लॅब काय ते पाहूया. राफ्ट लेड ऑन ग्राउंड म्हणजे तुम्ही हे पाहू शकता ग्राउंडवर जो स्लॅब टाकलेला आहे त्याला राफ्ट म्हणतात. ओके. आणि स्लॅब म्हणजे काय स्लॅब लेड ॲट हाईट फ्रॉम ग्राउंड लेवल. ओके. डिफरन्स क्लिअर. आता पुन्हा एक एक्झाम्पल पाहू. राफ्ट साईज 1800 बाय 1800 ची असेल तर PCC काय 150 इकडनं ॲड केलं 150 इकडनं, तसंच 150 इकडनं 150 इकडनं, म्हणजे टोटल 2100 बाय 2100 चा काय येईल तुमचा PCC साईज. ओके. आता इथे जे आहे PCC साईज आणि एक्सकॅव्हेशन साईज, हे एक्सकॅव्हेशनची डेप्थ दिली आहे कुठनं तर ग्राउंड लेवलपासून. हे ड्रॉइंगमध्ये मेन्शन असतं किती एक्सकॅव्हेट करायचं आहे, हे रिबार दाखवले. आणि एवढं लक्षात ठेवायचं की जे मेन स्टील असतं ना ते अलॉंग शॉर्ट स्पॅन आपण काय करतो प्लेस करतो. इथं राफ्ट दिलेला आहे 450 म्हणजे जी आपली फुटिंग असणार आहे तिचा जो डी भरायचा आहे किंवा डेप्थ भरायची ती 450 किंवा अप्रॉक्सिमेटली 1.5 फूट भरायची. आणि PCC जे दिलेलं आहे ते किती दिलंय 150 म्हणजेच किती 6 इंच. ओके. ह्या एक्सकॅव्हेशनच्या मार्जिन आहे ओके त्या जनरली किती 300 होऊन जातं. इकडनं 150 इकडनं 150 म्हणजे किती 300 होऊन जातं. म्हणजेच मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं 1800 बाय 1800चा तुमचा राफ्ट जर असेल तर 2100 बाय 2100 चं काय होणार आहे तुमचं PCC. क्लिअर. हे होतं बॉक्स फुटिंगसाठी. त्यानंतर स्टेप फुटिंग. स्टेप फुटिंगमध्ये पहिले काय येईल PCC आणि टोटल डेप्थ दिलेली असती आणि त्या टोटल डेप्थला D1 आणि D2 मध्ये काय केलेलं असतं डिवाइड. ओके. हे तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता. राफ्ट स्टेप 1 स्टेप 2. त्यानंतर असतं ट्रॅपेझॉइडल फुटिंग. आता ट्रॅपेझॉइडल जे असणार आहे ट्रॅपेझॉइडल फुटिंग हे का करतात की लोड हा 45 डिग्रीने ट्रान्सफर होतो. तर बॉक्स फुटिंग करतो आपण बरोबर. तर हे जे कॉर्नर असणार आहे इकडचा तर त्याच्यावर लोडच येत नाही प्रॅक्टिकली तसा विचार केला तर. त्यामुळे ट्रॅपेझॉइडल फुटिंग ही करतात. पण आता जे ISच्या ज्या कोडल प्रोव्हिजन असतील त्या रिवाईज झाल्यात. तर हे जे स्लोपिंग फुटिंग आहे IS जो 1893/2016 रिवाईज झाला आहे त्याच्यानुसार सांगितलं आहे की सर्व गव्हर्नमेंटच्या ड्रॉइंग असतील त्यामध्ये या ट्रॅपेझॉइडल फुटिंग वापरायच्या नाही, स्ट्रिक्टली बॉक्स फुटिंगच वापरायच्या. ओके. तर इथं जो डी दिलेला असतो तो एक कॅपिटल डी असतो आणि एक स्मॉल डी असतो आणि अप टू कॉलम काय करतो आपण ते स्लोप हा फिल करून घेतो. ओके. त्यानंतर क्वेश्चन आहे द PCC डन बिलो फुटिंग also known leveling course. Thickness of this PCC is kept between 150 to 200 150 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 6 इंच आणि 200 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8 इंच. PCC ही काय पाहिजे लार्जर पाहिजे कशापेक्षा तर फुटिंगचा जो राफ्ट असतो त्याच्यापेक्षा. एक्सकॅव्हेशन इज केप्ट 300 लार्जर दॅन द PCC ऑन इच साइड. का बरं कारण तिथं जे लेबर लोक आहे त्यांना इझिली वर्किंग करता यावं यासाठी आणखीन काय करायचं जे PCC आहे त्याच्यापेक्षा पण 300 जास्त एक्सकॅव्हेट करायचं म्हणजे तिथे लेबर काम करू शकेल. आता आपण दोन टाईप पाहिले होते फाउंडेशनचे पाईल आणि ओपन. त्यातलं आपलं ओपन हे संपलेलं आहे.
आणि जे मिक्स ऑफ PCC आहे हे काय मिनिमम काय सांगितलं मी तुम्ही M10 घ्या म्हणजे 1:3:6 सिमेंट सँड ॲग्रिगेटचा रेशो. आणि तुम्हाला जर सॉईलची टाईप जाणून घ्यायची असेल तर ट्रायल पिट घ्यायचा आणि SBC फाइंड करायची असेल तर प्लेट लोड टेस्ट घ्यायची. बोल्डर्स म्हणजे काय असतं, ज्या दगडांची साईज 300 mm पेक्षा जास्त असेल ओके त्याला बोल्डर्स म्हणतात. इथं दिलेलं आहे डिटेल सॉइल टेस्टिंग कुठून भेटेन आपल्याला, लॅबोरेटरी. जी लॅब असते आपल्या जिओटेकच्या तिथून तुम्हाला काय भेटतील, हे जिओटेक्निकल इंजिनियर रिपोर्ट देईल सॉइलचे. ओके. जो लाईन आउट असतो ओके तो कोण करणार आहे, कॉन्ट्रॅक्टर किंवा सिव्हिल इंजिनियर करण आणि व्हेरीफाय त्याला आर्किटेक्ट किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर करण. त्याला आपण सेंटर लाईन प्लॅन पण म्हणतो. आता ज्यावेळेस आपण 1:2:4 मिक्स घेतो, हा एक पार्ट कसला असतो सिमेंटचा, 2 पार्ट सँड आणि 4 पार्ट कसले असतात ॲग्रिगेट. मग अशीच मी सांगितलं होतं सिमेंट सँड आणि ॲग्रिगेट. ओके. आणि एक्सकॅव्हेशन केल्यानंतर त्याच्यात आपण काय करत असतो, दगडांची भर करत असतो. ओके. का बरं पहिलं दगडांची भर करत असतो, कारण स्ट्रेंथ येण्यासाठी. आणि मग त्याच्यात जाड वाळू टाकतो त्याला चाळा म्हणतात. आणि त्यानंतर आपण त्यावर PCC करतो आणि मग त्यावरती आपण ॲक्च्युअल फुटिंग ही बांधत असतो. फुटिंगची जाळी बांधतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रिटिंग वर्क करतो. ओके. तर 8 पोर्शन ऑफ इंच अल्सो नोन ॲज काय, सूत किंवा काय म्हटलंय, दोरी. ठीक आहे. म्हणजे इंचाचा 8वा भाग म्हणजे सूत. पोर्टिको जो आहे इज लॉंगर दॅन पोर्च बट छज्जा इज स्मॉलर दॅन पोर्च. हे झालेलं आहे आपलं इथून मागच्या MCQ ला. आता जे मेझनाईन फ्लोअर असेल त्याची जनरली जी हाईट असते ना मेझनाईन फ्लोअरची, तर ही ग्राउंड टू फर्स्ट फ्लोअरमध्ये मोजता. आणि ही जी जनरल हाईट किती ठेवता 1.8 मीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6 फूट ते 8 फूट यांच्या दरम्यान ठेवायची. जनरली 7 फूट ठेवली जाते. द ग्राउंड फ्लोअर इज विदाउट वॉल इज नोन ॲज स्टिल्ट फ्लोअर. हा पार्किंगसाठी प्रोव्हाइड केला जातो. ओके. द लेवल अराउंड बिल्डिंग आफ्टर कन्स्ट्रक्शन इज कॉल्ड ॲज फॉर्मेशन लेवल. जी कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जी लेवल फॉर्म होणार आहे तिला ऑब्विसली काय म्हणणार, फॉर्मेशन लेवल. ज्या टाईल्स आपण वॉलवरती लावतो त्यांना काय म्हणणार आहे, डॅडो. आणि त्याचं प्लेसमेंट कुठं करतो आपण, डॅडोची पोझिशन कुठं असते तर WC आणि बाथरूममध्ये. आणि जे क्लॅडिंग करतो आपण ओके ऑन वॉल्स ऑफ कॉलेज एंट्रन्स किंवा बँकच्या फ्रंटला, तर हे ॲस्थेटिक लुक येण्यासाठी करतो. ठीक आहे. आणि हे मागच्या लेक्चरमध्ये झालं तर 1089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा किंवा 1076 स्क्वेअर फूट म्हणजे 1 आर आणि 1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर. ओके. आणि हा 3, 4, 5चा जो फॉर्म्युला आहे हा लाईन आउट किंवा सेंटर लाईन प्लॅन मार्किंगला खूप महत्त्वाचा आहे. हा पायथागोरस थेरम आहे. ही साईडचं 3 फूट किंवा 3 मीटर घेतली ओके, आपण शक्यतो फुटात घेऊ. ही 3 फूट घेतली, ही 4 फूट घेतली, तर हा त्याचा जो कर्ण आहे किंवा डायगोनल आहे हा 5 फूट भरला पाहिजे. तेव्हा ह्या दोन लाईन ज्या आहे एक्स आणि वायची परपेंडिक्युलर टू इच अदर येतील. शू फुटिंगलाच बूट फुटिंग पण म्हणतात किंवा इसेंट्रिक फुटिंग पण म्हणतात. इथं त्याचं एक डायग्राम दिलेली आहे, तिची बांधणी कशी करायची. ओके. आणि ही शू फुटिंग कधी करता की ज्या वेळेस तुमचं प्रॉपर्टी लाईनचं रिस्ट्रिक्शन येईल, तुम्हाला एकदम एंड टू एंड बांधकाम करायचं आहे आणि कॉलम तुमचा ह्या एजला आला बरोबर तुमच्या प्रॉपर्टीच्या, आणि ह्या लाईनच्या इकडे दुसरी प्रॉपर्टी आहे, तर तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीत तुमची फुटिंग तर नाही बांधू शकत ना. समजा हाच कॉलम इकडे असला तर ही फुटिंग तर बाहेर निघेल ना. मग अशा वेळेस काय करता, ही शू फुटिंग किंवा बूट फुटिंग देतात. स्टेप फुटिंग विथ ट्विन कॉलम. ह्या पूर्ण स्टेप फुटिंग आहे आणि ह्या एकाच फुटिंगवरती काय 2 कॉलम रेस्ट केलेले आहेत.
मॅट किंवा राफ्ट फाउंडेशन जे आहे, जिथं हेवी लोड येतो, ओके, त्या केसमध्ये तुम्ही या फाउंडेशनला जाऊ शकता. आणि हे पूर्ण मास कॉन्क्रिटिंग असतं. पूर्ण एरिया एक्सकॅव्हेट करून पूर्ण ठिकाणी राफ्ट हा आथरला जातो. ओके. आणि इथं एक ट्रिक दिली मी. इथं जे कॉन्क्रीट मिक्स डिझाईन आहे ते लक्षात कसं ठेवणार? सिमेंट, सँड, ॲग्रीगेट. इथं 5, 7.5, 10, 15, 20 असं लिहून घ्यायचं. या सिमेंटच्या पुढं एक 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 लिहायचा. या 5च्या पुढं 5, 4, 3, 2, दीड आणि मग 1 करायचा. या 20 खाली 25 पण आहे. स्कॅन होताना 25 आलेलं नाही. आणि जस्ट इकडं 5 दुने 10, 4 दुने 8, 3 दुने 6, 2 दुने 4 आणि दीड दुने 3 आणि 1 दुने 2. तर तुम्हाला हा चार्ट हा पाठ ठेवायची गरज नाही. एक ट्रिकने तुम्ही हा बनवू शकतात. आणि जनरली आपण PCC काय घ्यायची? M10 म्हणजे 1:3:6. आणि RCCला मिनिमम जी ग्रेड आहे कॉन्क्रीटची ती काय वापरायची? M20 म्हणजे 1:1.5:3. म्हणजे हा एक पार्ट सिमेंटचा, दीड पार्ट सँडचा आणि 3 पार्ट ॲग्रीगेटचे. आणि याच्यात 2 टाईपचे बॅचिंग असतं. एक व्हॉल्यूम बॅचिंग एक असतं आणि एक वे बॅचिंग एक असतं. तर जे वे बॅचिंग असतं ते परफेक्ट आहे. जे RMC प्लांट असतात त्यामध्ये वे बॅचर्स असतात. त्याच्यानुसार वे बॅचिंग होतं. ओके. आणि एक इथं डायग्राम दाखवलेली आहे. बिल्डिंग ऑन मॅट फाउंडेशन, की पूर्ण काय एक्सकॅव्हेट केलेलं आहे आणि तिथं मॅट हा आथरलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे त्याच्यावरती पुढं कन्स्ट्रक्शन. रेराचं फुल फॉर्म काय आहे? रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी. आता इकडे हे जे आहे कार्पेट एरिया जो आहे याच्यात काय शक्यतो इन्क्लूड करत नाही? किचन, पॅन्ट्री, ओके, आणि कॅन्टीन. ठीक आहे. आणि फ्लोर एरिया म्हणजे काय? पूर्ण बिल्टअप एरिया. त्याच्यातून फक्त काय मायनस करायचं? वॉल एक्सक्लूड करायचं. म्हणजे तुम्हाला काय भेटून जातो? तुमचा फ्लोर एरिया भेटून जातो. तर आता परत महारेराचे पण रूल्स आलेत. त्यात पण काही डेफिनेशन चेंज झाल्या. तुम्ही त्या डेफिनेशन पाहू शकतात. ओके. वळंबा जो आहे मराठीत आपण वळंबा किंवा ओळंबा म्हणतो. सायटोरियाला हे शब्द आहेत. पण टेक्निकली त्याला नाव काय? प्लम बॉब. हे तुम्ही तुमचं जे भिंतीचं प्लास्टर असेल हे बरोबर पॅरलल झालेलं आहे, एक लाईन दोरीत झालेलं आहे. ती लाईन दोरी चेक करण्यासाठी, तर पॅरलल आणि परपेंडिक्युलर माप चेक करण्यासाठी हा काय वापरता? वळंबा वापरता. आणि हा शक्यतो काय, ज्या ऑब्जेक्टचं आपलं अलाइनमेंट चेक करायची आहे, ओके, तर त्याला एक छोटासा पॉइंट असतो. तो पॉइंट हा त्या ऑब्जेक्टची अलाइनमेंट चेक करायची, त्या ऑब्जेक्टला बरोबर परपेंडिक्युलर धरायचा. मग आपण याने काय अलाइनमेंट किंवा लाईन दोरी चेक करू शकतो. ओके. फॉर्मवर्क. फॉर्मवर्क हे काही 4 पार्टमध्ये आहे. तर आपण पहिलं बघू सेंटरिंग. जे हॉरिझॉन्टल असतं, ओके, फॉर स्लॅब, बीम, छज्जा, ते सेंटरिंगच्या अंडर येतं. मोल्ड बनवण्यासाठीचं. जे शटरिंग जे असतं त्याला व्हर्टिकल जे असतं, व्हर्टिकल जे आपण वुडन स्ट्रक्चर वापरतो, ओके, कॉलमसाठी, वॉलसाठी, बीमसाठी, ओके, हे सपोर्ट देण्यासाठी असतं. ओके, म्हणून याला काय शटरिंग म्हणतात. आणि हे जे हॉरिझॉन्टल असतं हे मोल्ड बनवण्यासाठी वापरतात, म्हणून याला सेंटरिंग. तर ज्या फॉर्मवर्कच जे आपण हॉरिझॉन्टल वापरू त्याला सेंटरिंग म्हणणार, जे व्हर्टिकल वापरू त्यांना शटरिंग म्हणणार. आता जे स्टेजिंग असतं, तर स्टेजिंग का करतो आपण? टू सपोर्ट सेंटरिंग अँड शटरिंग. आणि स्कॅफोल्डिंग एक असतं. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? हा एक प्लॅटफॉर्म आहे फॉर दी वर्कर, ओके, किंवा सुपरवायझर. का? तर शिफ्टिंग द मटेरियल. याला पहाड, पॅड, मचान किंवा परंजी असे वेगवेगळे साईटवर वेगवेगळे शब्द वापरतात. ठीक आहे. फॉर्मवर्क समजलं. आता मटेरियल यूज. लाकूड, चाबी, स्क्वेअर सेक्शन ऑफ वुडन फॉर जॉईनिंग टू फॉर्मवर्क, ओके, तर त्याला काय म्हणता? चाबी. किंवा एक याला ट्रिक लक्षात ठेवा, चावी ही चौकोनी असते. म्हणजे तुमच्या लक्षात राहील स्क्वेअर सेक्शन म्हणजे चावी. त्याच्यानंतर रनर असता,
लाफा असता ते काय करतात, सपोर्ट देण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर आता पूर्वी बल्ली किंवा मुंडा, वासे हे व्हर्टिकल पोस्ट असायचे किंवा वुडन प्रॉप्स असायचे, पण हे आता कशाने रिप्लेस झाले, स्टील प्रॉप्सने. आणि हे चांगलं आहे स्टील प्रॉप्स, कारण याला ही वाळवी वगैरे लागली तर समजून येत नाही, हे ब्रेकिंगचे चान्सेस जास्त असतात. आणि तसं पण स्टीलची जी स्ट्रेंथ आहे ॲज कम्पेअर टू वूड ती जास्तच आहे. ओके. आणि हे बांबू कधी वापरता, ज्यावेळेस तुम्ही स्लॅबचं हे फॉर्मवर्क ठोकणार आहेत, तर जे व्हर्टिकल ज्या गोष्टी असणार आहे त्यांना एकदम एक फिक्सिटी देण्यासाठी किंवा एकमेकांसोबत टाय करण्यासाठी हे छोटे छोटे बांबू वापरतात. आता प्लायवूड हा 12 mm चा आहे, वॉटरप्रूफ मरीन प्लाय. हा किती भरतो, 14 kg/square meter. तुम्ही समजा प्लायवूड आणायला गेले तर तो तुम्ही कशात घेणार आहे, तर मध्ये घेणार आहे. तुम्हाला किती 8 mm चं पाहिजे की 12 mm चं पाहिजे. आणि दुसरं पॅरामीटर असतो त्याचा वेट. आणि याचं इस्टिमेट काढताना तुम्ही प्लायवूड जो आहे तो स्क्वेअर मीटर मध्ये मोजता. ओके. आणि तसं स्टील हे केजी किंवा किलो न्यूटन किंवा टन, मेट्रिक टन ह्या युनिटमध्ये मोजता. आता माइल्ड स्टीलचे काय असतात, प्लेट्स असतात किंवा ते प्रॉप्स असतात. ओके. किंवा काही कपलर असतील, क्लॅम्प्स असतील. क्लॅम्प्स म्हणजे काय, जे कॉलमचं जे फॉर्मवर्क होल्ड करण्यासाठी जे आपण पट्ट्या असतात अशा सी शेप, त्यांना शिकंजा म्हणतो आपण साईटवर, त्याला इंग्लिशमध्ये क्लॅम्प्स हे नाव आहे. त्यानंतर जे ॲल्युमिनियम फॉर्मवर्क आहे ते शक्यतो वापरलं पाहिजे, कारण ॲल्युमिनियम जे फॉर्मवर्क आहे ते लाईट वेट असतं. ओके. आणि त्याची स्ट्रेंथ पण जास्त असते. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ती तुमची जी बॉटम पट्टी असते प्लास्टरसाठी वापरता, ती ॲल्युमिनियमच्या मटेरियलची बनलेली असते. ओके. काही अदर मटेरियल आहे साईटवर, नेल्स म्हणजे खिळे, बाइंडिंग वायर. तर बाइंडिंग वायर जी आहे तिचा डायमीटर अप्रॉक्सिमेटली 1.6 mm चा असतो. ओके. त्याच्यानंतर जी टोपी म्हणजे जो टॉप पोर्शन ऑफ कॉलम असतो साईटवर त्याला टोपी म्हणतात. ऍक्च्युली आपण त्याला कॉलम हेड पण म्हणू शकतो. शिकंजा काय, क्लॅम्प्स फॉर कॉलम फॉर्मवर्क. आता इकडं गाबडी. गाबडी हा शब्द साईटवर वापरतात. गाबडी म्हणजे काय, आपण जे स्लॅब बांधतो ना, त्या दोन स्लॅबच्या मध्ये एक खूप छोटा कमी एरिया आहे, तो आपल्याला कव्हर करायचा आहे. तर तिकडं तुम्ही जी फळी मारणारे किंवा फळीचा छोटा तुकडा लावणारे त्याला गाबडी म्हणतात. किंवा काथ्या लागतो. काथ्या का लागतो, की तुमचं जे फॉर्मवर्क असतं बरोबर, त्याला काही जुनं कॉन्क्रीट वगैरे लागलेलं असेल तर ते काथ्याने तुम्ही पुसू शकता बरोबर. आणि दुसरं काथ्या का लागतो, तर बांबू वगैरे बांधण्यासाठी पण लागतो. त्याच्यानंतर शटरिंग ऑइल आहे, याला ब्लॅक ऑइल किंवा इंजिन ऑइल पण चालतं, किंवा लिनसीड ऑइल पण तुम्ही वापरू शकता. मास्किंग टेप किंवा ब्राऊन ॲडेसिव्ह टेप का, दोन फळ्यांमधून ज्या सिमेंटच्या स्लरी लीक होतात त्या लीक होऊ नये म्हणून तुम्ही काय, हा मास्किंग टेप पण वापरू शकतात. किंवा काही साईटवर काय वापरतात, जे आपले रद्दीचे पेपर असतात ते त्या ज्या फट राहते त्याच्यात ते पेपर पुसून देतात. ओके. किंवा वेज असतं, त्याला खपची किंवा पाचर म्हणतात. छोटे छोटे लाकडाचे तुकडे जे असतात, दोन फळ्यांमधलं जे डिस्टन्स राहिलेलं आहे त्याच्या खाली मारून द्यायचे, म्हणजे सिमेंटची स्लरी त्याच्यातून खाली वाहणार नाही. आता इथं पुढच्या पॉईंटमध्ये तेच सांगितलंय, गॅप्स बिटवीन सेंटरिंग प्लेट्स क्लोज बाय. पुट्टी असन म्हणजे जे पीयूपीच्या मटेरियलची, एम एस स्ट्रीप असेल म्हणजे माइल्ड स्टीलच्या काही स्ट्रिप्स असतील, वॉटरप्रूफ पेपर असेल, ब्राऊन मास्किंग टेप असेल, जे तुम्हाला सांगितलं रद्दीचे न्यूजपेपर असतील, ते काउडंग प्लस येल्लो सॉइल मिक्स करून पण तुम्ही त्या गॅपमध्ये भरू शकता, की जेणेकरून काय होणार नाही, सिमेंटच्या स्लरी लीक होणार नाही. ह्या काही स्टँडर्ड सायझेस आहेत सेंटरिंगच्या प्लेटच्या, 600 बाय 900 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2 फूट बाय 3 फूट. लाईकवाईज अशा काही सायझेस दिलेल्या आहेत, या साईड टू साईड व्हॅरी होऊ शकतात. रिएन्फोर्समेंट डिटेल, युनिट वेट कसं काढता, फाय स्क्वेअर अपॉन 162. तर काय होतं त्यांनी, बारचं वेट भेटतं. फाय स्क्वेअर अपॉन 162 केलं तर कुठल्याही बारची तुम्ही डायमीटर टाकली तर त्याचं वेट kg/मीटर मध्ये भेटतं. आणि यासाठी आणखीन एक फॉर्म्युला आहे, फाय स्क्वेअर अपॉन 533. तर फाय स्क्वेअर अपॉन 533 जर केलं तर त्याचं kg/फीट मध्ये तुम्हाला वेट भेटतं. फॉर एक्झाम्पल 12 mm चा बार घेतला तर त्याचं वजन
पर मीटर 0.89 kg भरतं आणि तेच जर तुम्ही फुटात बघितलं तर 0.27 kg एवढं भरतं. ओके. फॉर कशासाठी 12 mm डायमीटर बार. हे फॉर्म्युले सांगितले. आता काही कवर्स दिलेले असतात. जसं एकदम सोपं सांगतो मी. कवर कसे लक्षात ठेवायचे? स्लॅबसाठी 15 ते 20 आहे तर 20 लक्षात ठेवा. बीमसाठी 25 ते 30 आहे तर 30 लक्षात ठेवा. म्हणजे स्लॅबसाठी 20, बीमसाठी 30, कॉलमसाठी 40, फुटिंगसाठी 50. ह्या माइल्ड कंडिशनला झाल्या. जर तुम्ही समुद्राजवळ बांधकाम करणार असाल, ओके, तर हे जे क्लिअर कव्हर वगैरे आहे त्याच्या कंडिशन क्लायमेटनुसार बदलतात. हे जे कटिंग लेंथ वगैरे आहे, लॅप लेंथ आहे, हे आपण पुढे बघू. ओके. डेव्हलपमेंट लेंथ वर्सेस लॅप लेंथ. आता डेव्हलपमेंट लेंथ आणि लॅप लेंथ. लॅप म्हणजे काय? कॉलमला जेव्हा एक्सपान्शन करायचं असेल किंवा कॉलम 1 स्टोरी टू अदर स्टोरी एक्सिड करायची असेल त्याची रेनफोर्समेंट, त्या केसमध्ये काय देतो आपण? लॅप लेंथ. आणि डेव्हलपमेंट लेंथ काय देतो? जो कॉलम जो असतो तो फुटिंग बरोबर प्रॉपर होल्ड राहायला पाहिजे, तर ती 16.5 ही डेव्हलपमेंट लेंथ देतो आपण. इथं जे आहे इकडे जी कॉलमची रेनफोर्समेंट अशी येऊन बेंड होणार आहे, ही झाली कॉलमची डेव्हलपमेंट लेंथ. पण हाच कॉलम इकडून परत वर जाणार आहे, त्या केसमध्ये काय देणार तुम्ही? लॅप लेंथ.